नक्की या ताईला काय त्रास आहे? शासकीय गाडीमध्ये एक वाहन चालक एसी लावून बसलाय म्हणून. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही ड्रायव्हर असून तुम्ही एसीत मस्त बसलात. मॅडम आता गाडी फिरून आ? मागं पुढे करून फिरवली गाडी. सीसीटीव्हीत बघायचं का गाडी किती उशीर थांबलेली आहे? आता तुम्ही माझ्या समोर गाडीचा काच खाली केलेला आहे. का फुल एसी करून बसलाय म्हणून. एसी चालू फुल. चांगलंय तुमचं. का गाडीला काळ्या काच आहेत, काळ्या फिल्म आहेत म्हणून. बरोबर. आणि काच जर पाहिलं तर ब्लॅक आहे याचा. म्हणजे रूल फक्त कोणासाठी आहे? नागरिकांसाठी आहे का रूल्स? का पेट्रोल डिझेल आणि देशावर जे कर्ज आहे ते या ड्रायव्हर मुळे झालंय म्हणून. रक्षा मंत्रालय बघा ना यांची. यांनी गाड्या बंद करायचं स्वतःच्या पहिले, यांच्यात बसतं बंद करायचं आणि नंतर मग दुसऱ्यांना आता तुमच्या समोर मंत्री नाहीये. रक्षा मंत्रालय हे नाव लावलेलं आहे, याच्यामध्ये मंत्री नाहीये. एसी मध्ये ड्रायव्हर फुल बसलेला आहे. पार्किंग मध्ये मध्ये गाडी लावली. मध्ये गाडी बघा पार्किंग मध्ये दिसते का? हा कोणाला आतमध्ये जाता येत नाही. बघा कसं करायचं आता हे. हा नाही, यांच्यावर कारवाई केली पाहिजे पहिले. सगळ्यात पहिले यांच्यावर कारवाई केली. हा? एवढा कशाला बोलायचं? बघा ना. नाही तुम्हाला किती त्रास आहे. आज जर नाही का तुम्ही लोक पेट्रोल एवढं वाढलेलं आहे, डिझेल एवढं वाढलेलं आहे, कर्ज एवढं झालेलं आहे, आमची गाडी समोर फुल एसीत बसलेत. आणि सर्वात शेवटी गाडी नो पार्किंग मध्ये आहे म्हणून. नमस्कार, ड्रायव्हिंग भाव मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. बघितले असेल तुम्ही सर्व व्हिडिओ. काय नक्की काय मला कळालं नाही, या ताईला त्रास काय आहे. देशावर जे कर्ज झालं, पेट्रोल डिझेलचे दर महाग झाले, हे सगळं मला वाटतं ह्या ड्रायव्हरमुळेच झालंय. एक ड्रायव्हर फक्त एसी गाडीमध्ये थोडा वेळ बसला असेल तर ह्या मॅडमला इतका त्रास झाला की अक्षरशः तिने बाहेर लोकांचं थोडंसं फुटेज घेतलं तर बाहेर पण लगेच बोलले की तिला त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. म्हणजे देशावर कर्ज झालं, पेट्रोलचे दाम, डिझेलचे दाम, हे सगळं ह्या ड्रायव्हरमुळे झालं. आणि शेवटी ती मॅडम त्याला काय विचारते, कुठे तुमची मॅडम? कुठे गेलेत? आत गेलो मी. आत कुठे? मला नाही माहिती, उभं केलं गेलं मी. आत कुठे गेलेत? पुढे आली होती कुठल्या ठिकाणी? शनिवार वाडा. हा शनिवार वाडा. शनिवार वाडा. की तुझी मॅडम कुठे गेली. ड्रायव्हरला थोडी माहिती असतो ती मॅडम कुठे गेली. एका ठिकाणी आम्ही सोडतो, तिथून ते कुठे जाते आम्हाला थोडी माहित आहे. पण एवढे विचारायची गरजच काय. काहीतरी पॉलिटिकल स्टंट करायचा आणि उगत त्या एखादा ड्रायव्हर आपलं बसला असेल, मान्य आहे तो शासकीय व्यवस्थेमध्ये कामाला आहे, असेल ती रक्षा मंत्रालयाची गाडी, 5-10 मिनिटं एसी लावून काय इतकं सरकारचं कुठलं मोठं नुकसान होणार आहे. थोडा विचार करत आहे. तो एक माणूस आहे, नंतर कर्मचारी आहे. थोडंसं टेम्परेचर बाहेर झालं असेल म्हणून बसला असेल. एवढ्या गोष्टीचा एवढा मोठं केलं. थोडा ताई विचार करा. तुम्हाला काय वाटतं ह्या व्हिडिओबद्दल नक्की कमेंटमध्ये सांगा.